हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नेहमी माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर काल मी सामान आणायला गेलो होतो, तुम्हाला तर सांगितलं होतं, पण रात्री खूप जास्त उशीर झाला आणि मी काय काय आणलं ते दाखवलंच नाही। तर त्यासाठी म्हटलं चला काय काय आणलेलं मी म्हणलं होतं तुम्हाला उद्याच्याला दाखवून, त्यासाठी आता मी काय काय आणलं होतं का ते तुम्हाला दाखवते। चला मग पटापट बघूया। चला मग बघूया पटापट काय आणले ते। आणि ही आहेत 2 शॉर्ट पॅन्टी जे स्वप्नीसाठी आणल्यात। आणि दुसरी गोष्ट म्हणलं की बऱ्याचशा त्याकडे जीन्सचे पॅन्टी आहेत, दुसऱ्या पॅन्टी आहेत, पण ते बिलकुल मोठ्या लॉंग पॅन्ट आहेत ना, ते बिलकुल घालत नाही। फक्त घ्यायचं आहे की मला पॅन्ट जीन्सची पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे म्हणून घेतो, पण घालायला नको वाटते। आणि दररोज अशा शॉर्ट पॅन्टीज तो घरातसुद्धा वापरतो। तुम्ही बघितलं असेल त्याला कधी पण व्हिडिओमध्ये, तो शॉर्ट पॅन्टीवरच असतो, लॉंग पॅन्ट कधीही बाय चान्स घालत नाही, कधीतरी चुकून बाहेर जाताना घालतो। आणि आता बाहेर जाताना सुद्धा अशा शॉर्ट पॅन्टीवरच वापरतो तो, त्याला खूप जास्त असं मस्त वाटतं त्या पॅन्टीवर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज त्याला पॅन्टी आणायच्याच नव्हत्या, भरपूर त्याकडे शॉर्ट पॅन्टीसुद्धा आहेत, पण स्नेहाला कपडे आणणार होते, त्यासाठी म्हटलं जर आणलं नाही ना त्याला ते खूप जास्त असं धिंगाणा करेन की स्नेहाला आणले मला काहीच नाही आणलं। त्यासाठी म्हटलं त्याला 2 कॉटनच्या पॅन्टी घेऊ जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तो वापरून सुद्धा, त्यासाठी मी 2 शॉर्ट पॅन्ट आणले त्याच्यासाठी। आणि हे स्नेहाला शर्ट आणलेला आहे, किती मस्त आणि स्ट्रेचेबल कपडा आहे, खूप छान आणि सुंदर असा कलर आहे त्याचा, चॉकलेट कलरचा आहे। माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय, पण खूप छान आणि मस्त आहे। आणि घालायला सुद्धा तिला खूप छान वाटणार आहे, स्ट्रेचेबल कपडा होता त्याचासुद्धा। आणि ह्याचा कपडासुद्धा तसाच आहे। तर ही असं एक आहे, ह्याचा कपडासुद्धा इतकं स्मूथ आणि एकदम मस्त असा आहे ना। आणि त्याच्यामध्ये गोल्डन असं धागेची डिझाईनसुद्धा आहे, ती खूप आणि सुंदर आणि मस्त दिसायला लागलेलं आहे जॉकेट हे। आणि त्याला बटन वगैरे सुद्धा आहे, तुम्ही आरामात कधी पण घालू शकताय, कशावर पण घालू शकताय। आणि शिवाय असं 2-3 बरेच जॉकेट झाले त्याच्याकडे, कलर वेगळे आहेत, पण शिवाय ॲश ब्लॅकमध्ये सुद्धा आहेत। आणि एक दंडावरती हे असं अस्तरसारखं लावलेलं आहे, जेणेकरून त्याला एकदम मस्त असं नवीन डिझाईन द्यायला लागले, घातल्यानंतर खूप छान आणि मस्त दिसायला लागलेलं आहे। तिला आता म्हटलं होतं घालून दाखव, पण ती म्हणजे मला खूप कंटाळा आला, मी काय दाखवत नाही, तर तुम्हाला कधीतरी ती घातल्यानंतर दिसेल तर खूप छान आणि मस्त वाटायला लागलेलं आहे। तर ही एक आहे जी लॉंगवालं जॉकेट असं आहे, ह्याचं आणखीन एक नाव काहीतरी आहे, पण माझ्या आठवणीत ते नाही गेले। तुम्हाला काय माहीत असेल तर मला पटकन नाव ह्याचं सांगा। एकदम स्ट्रेचेबल कपडा आहे, खूप छान आणि मस्त आहे, त्याला बटन वगैरे नाही, प्लेन आहे। आणि हे सुद्धा मी घालून बघितलं आणि बघू शकता किती मस्त आणि छान वाटतंय। पण हे माझ्यासाठी नाही, स्नेहासाठी आणले, पण ही मी सुद्धा घालू शकते आरामात, असं आहे, खूप छान वाटतं मला सुद्धा। आणि कपडासुद्धा त्याचा एकदम असा आहे। आणि शिवाय माझ्या नाही हे लांबपर्यंत येते, एकदम गुडघ्याच्या खालीपर्यंत येते, इतकं लॉंग आहे ते। आणि स्नेहाच्यासुद्धा खूप एकदम पायापर्यंत आले, त्याचा कपडासुद्धा बघू शकता किती मस्त आहे। आणि असे जॉकेट वगैरे ना शॉर्टवरती घालायला खूप छान आणि मस्त दिसतात आणि एकदम असं रिच लुक देतात। त्याच्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा अशा जॉकेट विकत घेऊ शकता, खरंच खूप छान आणि मस्त आहेत। शिवाय दोन्ही साईडने याला कटसुद्धा आहे आणि खूप असं घेरदार असल्यासारखं आहे, याला बटन वगैरे काहीही नाही आहे। आणि जरा आमच्या इथं ना एक बाळ रडायला लागलं, त्याचा आवाज येत असेल तुम्हाला, तर ती थोडं साईडला ठेवा, मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे आणखीन तिसरंवालं जॉकेट आहे। आणि काय होतं ना, मुलींचे कपडे इतके छान छान मस्त मस्त असतात ना, किती घ्यावं ना मन भरतच नाही, जिकडे बघा तिकडे छान छान कपडे असतात आणि असं वाटतं हे घ्यावा ते घ्यावा। पण चांगलं दिसलं तर मी कधी पण घेते, असं कधीच नाही करत की छान दिसले काहीतरी मी घेतलं नाही, असं नाही। पण ह्या टायमाला फक्त मी जॉकेटच आणले, तिला म्हटलं कशावर पण ती आरामात घालू शकते। शिवाय ह्याचा कलर असा आहे की आपण ह्याच्यावर काही पण मॅच करून घालू शकतो, इतकं सुंदर आणि मस्त आहे। आणि त्याचा घेर बघू शकता किती मोठा असा आहे। तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, कलरसुद्धा छान आहे, घेरसुद्धा खूप छान आहे त्याचा आणि एकदम मस्त असा दिसायला लागलेला आहे। आणि शिवाय कोणत्याही ड्रेसवर तुम्ही आरामात ह्याला घालू शकताय, खूप सुंदर आणि मस्त असं लुक देणार आहे। शिवाय हे टी शर्ट आहे ब्लॅक कलरचं, हे सुद्धा खूप छान आणि मस्त असं मला बघितलं आवडलं, तर म्हटलं चला स्नेहाला घेऊया। आणि शिवाय असे टी शर्टसुद्धा त्याकडे बरेच आहेत, पण तिला ब्लॅक कलरसुद्धा खूप जास्त आवडतो। आणि त्यावर 2 खिशा आहेत आणि शिवाय खिशावाला टी शर्ट नव्हतं तिच्याकडे, तर म्हटलं चला घेऊया। तर हे आहे शेवटचं टी शर्ट, अर्थात तुम्हाला सुद्धा आवडलं असेल, मला तर सगळे कपडे आवडले आहेत। मला शिवाय कोणतं आवडले काय आवडले ते मला कमेंटमध्ये सांगा, बिलकुल विसरू नका। हे साईडला ठेवूया आणि मला काय काय आणले ते पटापट बघू। माझ्यासाठी खूप जास्त असं काही सामान आणलेलं नाही, 2-4 काय आणले ते मी पटापट दाखवते। हे गळ्यातलं आणलेलं आहे, तुम्ही ह्याला कोणतंही नाव देऊ शकता, नेकलेस म्हणू शकताय, चोकर म्हणू शकताय, काही म्हणायचं ते म्हणा। आणि हे माझ्यासाठी शिवाय माझ्याकडे 2 ते 3-4 गळ्यात माझ्याकडे गोल्डन कलरचे असतील, पण बरेच वेळ मी ते घातलेले आहे, त्यासाठी नवीन मला घालण्यासाठी आणलेलं आहे। शिवाय माझ्या साडीवर बराबर एकदम मस्त असं मॅच होणार आहे म्हणून घेऊन आले। शिवाय एक 10 रुपयाचं टिकल्याचं पॅकेट आणलं आहे, हे स्वस्तात मस्त असे 30 रुपयाचे छानसे कानातले आणलेले आहेत। आणि अशा कानातले खूप सुंदर आणि मस्त दिसतात,
तुम्हाला सुद्धा आवडलेच असतील नक्की. आणि हे अशा व्हिडिओमध्ये असे व्यवस्थित थोडं दिसत नाही आहेत, पण समोरून खूप छान आणि मस्त असे चमकदार दिसतात. आणि शिवाय रात्रीचे असे कानातले घातले ना तर खूप सुंदर दिसणार आहे. जर साडी वगैरे घातली आणि असे कानातले घातले ना खूप छान दिसणार आहे. बऱ्याचशा साडीला लावण्यासाठी मी पिन आणलेले आहेत. बऱ्याचशा घरातसुद्धा मला भेटल्या, मी त्या दिवशी हुडकल्या, बऱ्याचशा भेटल्या. आणि ही आंबोड्यात वगैरे बुचोडा जर घातला ना आपण तर त्याच्यामध्ये लावण्यासाठी पिन आणल्यात. गजरे वगैरे लावायला पिण्या लागतील त्यासाठी आणल्यात. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं होतं, मी गेले ते खरं आणायला, काही तर नथ आणायला गेले, माझ्याकडे नथ नव्हती. मी सांगितलं होतं की माझ्याकडे नथ होती चांगली, पण ती हरवली. त्यासाठी मला नथ आणायची होती, त्यासाठी गेले आणि बाकीचं सामान असंच घेऊन आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नथ खरंच खूप छान आणि मस्त आहे, बघू शकताय. आणि 2 नथ कशासाठी आणल्यात म्हटलं, कधीतरी स्नेहा घालन, का तर स्नेहाच्या नाकाला होल नाही आहे आणि ही चिटकवायची नथ आहे. आणि ही सुद्धा मला खूप जास्त छान वाटली. मग म्हटलं चला मी पण कधीतरी घालन आणि स्नेहा पण कधीतरी घालन. अशा पद्धतीने मी 2 नथ आणलेल्या आहेत. आणि जवळून सुद्धा बघू शकता किती सुंदर आणि मस्त दिसते. आणि काय होतं ना की ह्या नथ घालण्यापेक्षा ही चिटकणारी नथ जास्त वजनदार आहे, खूप जास्त अशी जरा हेवी आहे. तर माहीत नाही व्यवस्थित ती राहते का नाही नाकामध्ये अशी. तर त्यांनी सांगितलं घातल्यानंतर थोडंसं हलका तापायचं आणि त्याचा दांडा आहे ना खूप जास्त असा फाकवायचा नाही, नाहीतर नथ गळून पडेल आणि त्याचा दांडा पण तुटू शकतो. त्यासाठी एकदम थोडंसं अद्दर असं करून घालायचं आहे. तर एवढं सगळं माझ्यासाठी सामान आणले. एक 15-20 रुपयाची नखपालीस आणलेली. ब्लॅक कलरची नखपालीस माझी संपली होती आणि ब्लॅक कलरची नखपालीस मला खूप जास्त आवडते. हे साधे सिंपल असे दुसरे कानातले आणलेले आहेत. तुम्हाला हे कानातले मी कुठून घेतले ते सुद्धा दाखवले होते. आणि हे सुद्धा खूप छान आणि मस्त आहेत. हाताचा माझ्या कलर त्या दिवशी लावलेला अजून निघलेला नाही 2. तर असे त्या दिवशी छोटे मोठे सामान आणलेत, गजरा वगैरे आणले, ते फ्रीजमध्ये ठेवून दिला. व्हिडिओ संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.